परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत. जी समिती आहे ती सन्माननीय हायकोर्ट आणि सन्माननीय सर्वोच्च न्यायालय या दोन न्यायालयाच्या अधिपत्याखाली चालते. त्याच्यामुळं कोणाचाही तिथं राजकीय हस्तक्षेप नसतो, हे निर्विवाद सत्य आहे. एक महत्वाची गोष्ट अशी आहे की बावनकुळे साहेब हे राज्याचे सिनियर मंत्री आहेत. माझी मनोजदादांना ही विनंती आहे की महाराष्ट्र शासनाच्या वतीनं मराठा समाजावर अन्याय होईल अशी कुठचीही भूमिका आम्ही कधी घेतलेली नव्हती. ह्याच्यापुढे देखील आम्ही घेणार नाही. परंतु जे सिनियर मंत्री आहेत, संविधानिक पद त्यांच्याकडे आहे, त्यांच्याबद्दल बोलताना थोडं संयमानं बोललं पाहिजे, कारण शेवटी ते मंत्री आहेत. या सगळ्या प्रोसिजरमध्ये त्यांनी देखील सांगितले की मी कुठेही कोणाचा जात पडताळणी अर्ज अवैध करा अशा मी सूचना दिलेल्या नाहीत. त्यामुळे मी वारंवार सांगतो की मनोजदादा जरांगेंचा जर काही गैरसमज झाला असेल तर आम्ही नक्की त्यांना भेटून दूर करू, त्यांच्याशी बोलून दूर करू. परंतु अनेक वेळा शिंदे साहेबांनी देखील सांगितले, देवेंद्रजींनी देखील सांगितले की ओबीसी समाजाचं काहीही कमी न होता मराठा समाजाला जे द्यायचं आहे ते आम्ही देऊन दाखवू. तो देण्याचा प्रयत्न शिंदे साहेबांनी देखील केलाय, देवेंद्रजी देखील करतायत. त्याच्यामुळे मराठा समाजावर अन्याय होणार नाही ही भूमिका शिवसेना म्हणून देखील आमची आहे.